नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीचे 7 कप्प्याचे घावन करून दाखवणार आहे। अशा प्रकारचे घावन हे नैवेद्यासाठी देखील बनवतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। आज मी तुम्हाला कोकणातील एक पारंपरिक पदार्थ करून दाखवणार आहे आणि तो म्हणजे 7 कप्प्याचे घावन। तर 7 कप्प्याचे घावन बनवण्यासाठी इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे, गूळ आहे आणि वेलची आहे आणि भिडायला लावण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे। हे पीठ मी प्रथम आता ओलं करून घेते। ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी ओतून घेते, म्हणजे आपल्याला बरोबर पाण्याचं प्रमाण समजेल। 2 वाटी पाणी प्रथम मी ओतून घेते आणि हे पीठ मी मिक्स करून घेते। ही 3री वाटी मी पाणी ओतून घेतलेलं आहे। पूर्णपणे हे पीठ असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। पिठाच्या ज्या गुठळ्या असतील त्या मोडून घ्यायच्या। हे पहा, पीठ भिजवण्यासाठी साधारण मला 5 वाटी पाणी लागलेलं आहे आणि मी एवढं पातळ करून मिश्रण घेतलेलं आहे। हे पहा, आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि पुन्हा मी असं मिक्स करून घेते। हे पहा, घावण्याचं पीठ तयार आहे। आता मी हे बाजूला करून ठेवते आणि आपण सारण बनवून घेऊया। तर इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी गूळ टाकून घेते। गूळ आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकता। इथं मी वेलची टाकून घेते, वेलची पावडर, आणि सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते। सारण आता तयार आहे। आता आपण घावन बनवायला घेऊया। आता इथं पॅन मी तापत ठेवलेला आहे, त्याला मी तेल लावून घेते। आता आपण घावन बनवायला घेऊया। घावन बनवताना प्रत्येक वेळेस हे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे तळापासून असं ढवळून घ्यायचं। आता आपण झाकून ठेवूया, म्हणजे घावन वरच्या बाजूलाही शिजला जाणार। आता मी हे जे सारण बनवलं होतं या घावण्याच्या अर्ध्या बाजूला मी पसरून घेते। जास्त टाकायचं नाही, म्हणजे ते घावण्यातून बाहेर पडेल, म्हणून सम प्रमाणातच टाकायचं। एवढं सारण टाकायचं म्हणजे ते घावण्यातून बाहेर पडणार नाही। अर्धी बाजू मी रिकामी ठेवली होती, ती ह्या सारणावरती मी पसरून घेते। हे पहा, अशा पद्धतीने। आता पुन्हा मी अर्ध्या बाजूला तेल लावून घेते आणि पुन्हा मी अर्ध्या बाजूला घावण्याचं पीठ टाकून घेते। पुन्हा आपण त्याच पद्धतीने झाकून ठेवूया। आता या अर्ध्या बाजूला पुन्हा मी सारण पसरून घेते। पहिल्या भागावर मी जे सारण पसरून घेतलं होतं तो भाग पुन्हा मी या घावण्यावरती पसरून घेते। अशा पद्धतीने पुन्हा याच्यावर मी परतून घेते। हे पहा, अशा पद्धतीने। आता हे 2 कप्पे तयार झालेले आहेत। पुन्हा ह्या बाजूला मी पुन्हा तेल लावून घेते आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे पुन्हा याच्यावर मी घावण्याचं पीठ पसरून घेते। अशा पद्धतीने मी 7 वेळा 7 कप्पे तुम्हाला करून दाखवणार आहे।
आता हा शेवटचा 7वा कप्पा आहे। आता हा जो कप्पा आहे, हे जे घावन ते याच्यावर मी शेवटच्या कप्प्यावर टाकून घेते। प्रथम मी कढा मोकळी करून घेते। अशा पद्धतीने 7 घावन मी तुम्हाला 7 कप्प्याचे घावन करून दाखवलेले आहेत। हे 7 कप्प्याचे गोड घावन कोकणामध्ये नैवेद्यासाठी सुद्धा केले जातात। अतिशय चविष्ट लागतात, छान लागतात। मी आता हे उतरून घेते। आता हा 7 कप्प्याचे घावन तयार आहेत। आता मी ते उतरून घेते। मी बनवलेले 7 कप्प्याचे घावन तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा याच पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडतील। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।